ज्ञानसूर्याय ते नमः. वंदे मातरम रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातल्या सुज्ञ आणि अत्यंत प्रेमी सज्जनांना मी आज या उपकरणाच्या माध्यमातून निवेदन करतो की उभा भारत हा सागर सनातन वैदिक धर्माचं पालन करणारा आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये धर्माचं पालन करणं, मठ, मंदिर, आश्रम, गुरुकुल, शिक्षण संस्था, वेद विद्यालय, वारकरी बांधव या सगळ्यांना कदाचित अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून छत्रपती शिवरायांनी जो धर्म सांभाळला, धर्मवीर संभाजी महाराजांनी जो धर्म सांभाळला, त्याचबरोबर जगद्गुरु तुकोबाराय, नामदेवराय, नाथराय आदी करून सकल संतांनी धर्मासाठी आपलं समर्पण केलं. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, हा जो संदेश आपल्या सगळ्यांच्यासाठी दिलाय तो अंतःकरणापासून आचरणात आणणं काळाची गरज आहे. देवाला मानणारे, धर्म मानणारे, संतांच्या वरती प्रेम करणारे, उपनिषद, वेद, पुराण यांची टीका न करणारे ईश्वर प्रेमी सज्जन येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या सत्तेत असावेत. धर्मनिरपेक्ष म्हणणारे, धर्म न मानणारे, धर्माची टीका करणारे लोक आपल्याला कदापि अनुकूल होऊ शकत नाहीत. समग्र भारतवर्षातल्या आखाडा परिषदेतल्या, वैष्णवांच्या परिषदेतल्या, वारकरी संप्रदायातल्या, वैदिक संप्रदायातल्या, नाथपंथातल्या सगळ्या संतांनी हा संकल्प केलाय. महाराष्ट्रात जनजागृती करणं काळाची गरज आणि आवश्यकता आहे. धर्म संपला तर आपलं जीवन उद्ध्वस्त होईल. आपल्याला कथा कीर्तन करता येणार नाही, मठ मंदिर राहणार नाहीत. आपल्या लेकीच्या कपाळाचं कुंकू तुम्हाला टिकवावं असं वाटत असेल तर धर्माचरण केलंच पाहिजे. म्हणून लोकशाहीच्या येणाऱ्या उत्सवाच्या पवित्र पर्व कालावधीमध्ये कंटाळा न करता, आळस न करता, थकलो, कंटाळलो, दुखायला लागलं, बाहेर गावी गेलो, आणायला कोणी नाही, अशा वल्गना न करता 100% धर्माधिष्ठित सत्ता महाराष्ट्रात येण्यासाठी तुम्ही सगळेजण कामाला लागा, एवढी भावना मी या मोबाईलच्या माध्यमातून समाजाला देतो आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.